तर नमस्कार सगळ्यांना, मी अमृता. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर परी जेवण करत होती, माझी मुलगी जेवण करत होते. कार्टून बघता बघता तिचं चाललं होतं जेवण करायचं. मग तिला कार्टून तर खूप आवडतं. मोठं पटलूचं बघत आपलं चाललं होतं निवांत असं जेवण करायचं. मस्त अशी पनीरची भाजी केली होती, चपाती केली होती तिच्या माऊने खाण्यासाठी तिला. आणि जेवण करत होते, संध्याकाळचं आहे. त्यानंतर सम्राट बघत होता कार्टून बघता बघता चालू होतं त्याचं खेळायचं काम पण. आणि त्यानंतर सकाळ झाल्यानंतर मस्त असं चहा घेतला मी. अंघोळ तर झाली होती माझी, मग मुलांची राहिली होती. मुलांना पण अंघोळ बिंघोळ घालून मी घेणार होते. त्यानंतर त्यांना अंघोळ घातले की नाश्ता दिला. त्यांनी मस्त असा नाश्ता केला होता. माऊन तिच्या ब्रेड आणि आमलेट केलं होतं. पूर्ण छान केलं होतं. अंड्याचं आमलेट केलं होतं, ब्रेड तळून घेतले होते पूर्ण. मस्त झालं होतं नाश्ता मुलांचा. त्यानंतर आपलं आमच्यासाठी पोहे करणार होते ते, माझ्यासाठी आणि छोकलीसाठी. पण मुलांना पण पोहे खायचे होते, त्यामुळे तिने जास्त पोहे केले आणि जास्त तर जास्तच झाले, म्हणजे एक्स्ट्रा पोहे झाले. त्यानंतर झाल्यानंतर मग मस्त असं गरमागरम पोहेचा नाश्ता केला आम्ही दोघींनी पण नाही म्हणता येईल, आम्ही तिघांनीच म्हणजे 5 जणांनी आम्ही नाश्ता करून घेतला. मुलं तिघांनी आणि आम्ही दोघींनी मस्त असं नाश्ता करून घेतला. मस्त झाले ते पोहे आणि फिके बनवले होते. तिने जास्त काही तिखट नव्हते, का तर लेकरं पण खाणार होते पोहे, त्याच्यामुळे तिने काही जास्त तिखट नव्हते केले. मग मस्त असं मग नाश्ता केला मुलांनी, आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला, तिने पण नाश्ता करून घेतला आम्ही. आणि बाकी सगळेजण बाहेर गेले होते, तिच्या घरातले सगळेजण बाहेर गेले. जरा काम होतं, प्रत्येक जणांचं वेगवेगळं काम होतं घरामध्ये. त्याच्यामुळे सगळ्यांनी आम्ही बेडरूममध्ये ना नाश्ता करत बसलो होतो. तिच्या रूममध्ये सगळेजण नाश्ता करत बसलो होतो आम्ही. मस्त असे पोहे खाता खाता आमच्या चालल्या होत्या गप्पा मारायचं. माझ्या बहिणीच्या गप्पा मारत चालल्या होत्या. आमच्या खूप गप्पा होत्या, आमच्या तर गप्पा संपत नाही, अख्खा दिवस आम्हाला पुरत नाही गप्पा मारण्यात. त्यानंतर मग माझा नाश्ता झाला तर परीचा आवराय घेतलं मी. परीचे केस जरा इंचकटलेली, म्हणजे ह्याला तिने डोकं तर विंचरलं नाही ना, तर पूर्ण असं असं दिसते की ती पारुशीच आहे, अजून आंघोळच नाही केली, ती जास्त असतं. तर मस्त असतं मेकअप करून घेतात. त्यानंतर केक खाल्ला आम्ही, छोटासा पेस्ट्रीचा आपला छोटा असतो तो वाला केक खाल्ला सगळ्यांनी. त्यानंतर मुलांचं होतं तर खेळायचं साईसोबत. साई म्हणजे तिच्या नंदाचा मुलगा आहे हा, आणि त्याच्यामुळे ते असं खेळत चालले होतं मुलांचं. त्यानंतर हे स्टिकर तिने Meeshoवरून ऑर्डर केले होते, खूप छान होते, दिसाय पण खूप सुंदर दिसत होते. त्यानंतर मस्त असं मुलं खेळत होती साईडला, मी पण बसली होती तर मुलांपाशी, बाकीचं ते आवरत बसले होते तिकडच्या रूममध्ये. त्यानंतर तिने कोल्ड्रिंक आणली होती दुपारच्या टाईमला, आम्ही सगळेजण कोल्ड्रिंक पेत बसलो होतो. मस्त असं कोल्ड्रिंक पेता पेता चाललं होतं. त्यानंतर मी जरा बसले तर सम्राटचं चाललं होतं तर खेळायचं काम. त्यानंतर थोडा वेळ बसवून घेतलं. त्यानंतर भाजीला आणून दिलं, तिच्या नवऱ्याने भाजीला आणून दिलं होतं मटण. मग मटणाची भाजी केली, भाकरी केल्या, भात केला होता तिने मस्त असं. आणि खूप छान झाली होती. फिक्की मुलांसाठी बनवली होती आणि आमच्यासाठी तिखट बनवली होती. मुलं पण जेवत होती. मस्त अशी बाजरीची भाकर, मटणाचे रस्सा म्हणजे मटण आणि आपलं कांदा होता. असाच व्हिडिओ आवडतं लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. होतं बाय.